मानव शरीर हे निसर्गाचे एक अद्वितीय, अद्भुत आणि गुंतागुंतीचे यंत्र आहे. प्रत्येक पेशी, अवयव आणि शरीरातील द्रव यामध्ये अनंत रहस्य दडलेली आहे. परंतु या सगळ्याच्या मध्ये अत्यंत रोचक आणि थोडं विस्मयकारक असं सत्य म्हणजे मानवाच्या शरीरात सोनं असतं. होय, ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे शास्त्रीय दृष्ट्या सत्य आहे की आपल्या शरीरात अल्प प्रमाणात का होईना पण शुद्ध सोनं असतं. असलेलं सोनं फारच सूक्ष्म प्रमाणात असतं. साधारणतः 0.2 मिलीग्राम इतकं ते रक्तात, विशेषतः प्लाझ्मामध्ये आढळतं. याशिवाय मेंदू, यकृत आणि संधी यामध्ये सोन्याचे अतिसूक्ष्म अणू सापडतात. हे सोनं शरीरात आयनिक स्वरूपात किंवा नॅनो पार्टिकल स्वरूपात असतं, ज्याचा वापर शरीराच्या विशिष्ट जैविक प्रक्रियासाठी होतो. विज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे असे आढळले आहे की शरीरात हे सोनं काही विशिष्ट प्रकारच्या एन्झाइम्स आणि पेशीच्या कार्यासाठी उपयुक्त ठरतं. विशेषतः मेंदूच्या क्रियाशीलतेमध्ये आणि मध्यस्थतेच्या संवाद प्रक्रियेत सोन्याचे अंश मदत करतात, असं काही संशोधन सूचित करतं. या व्यतिरिक्त सोनं दाह कमी करणाऱ्या गुणधर्मासाठी ओळखलं जातो. त्यामुळे पारंपरिक आयुर्वेदामध्ये सुवर्ण भस्म म्हणजे औषधी स्वरूपात तयार केलेलं सोनं हे मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, रोग प्रतिकारक शक्ती सुदृढ करण्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी वापरलं जातं. सोनं शरीरात पोहोचतं कसं, तर आपण दररोज जे अन्न खातो त्यामध्ये फार कमी प्रमाणात का होईना परंतु काही खनिज द्रव्ये असतात ज्यामध्ये सोन्याचे अंश असू शकतात. मातीतील सूक्ष्म अंश, पाण्यातील खनिज आणि काही विशिष्ट वनस्पती या स्त्रोतांमधून सूक्ष्म प्रमाणात सोनं शरीरात प्रवेश करू शकते. आधुनिक वैज्ञानिक विज्ञानात सोन्याचा वापर काही विशिष्ट आजारावर उपचारासाठी सुरू आहे. उदाहरणार्थ गोल्ड थेरपी ही गंभीर संधिवातावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी सोन्याच्या संयुगाचं इंजेक्शन दिलं जातं. तसेच कॅन्सरच्या उपचारासाठी सोन्याचे नॅनो पार्टिकल्स वापरण्यावरही संशोधन सुरू आहे. यामुळे औषध थेट आजारी पेशीवर परिणाम करतं आणि इतर निरोगी पेशी सुरक्षित राहतात. पण सोन्याला नेहमी संपत्ती, ऐश्वर्य आणि वैभवाचं प्रतीक मानत आलो आहोत. पण जेव्हा समजते की आपल्या शरीरातील या मौल्यवान धातूचं अस्तित्व आहे, तेव्हा आपल्या शरीराबद्दलचा आदर आणि कुतूहल आणखीनच वाढतं. हे आपल्या शरीराचं सोनं केवळ धातू नसून आपल्या जैविक यंत्रणेतील एक नाजूक पण महत्वाचा घटक आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याचं सोन्यासारखं जतन करणं हाच खरा सुवर्ण मार्ग आहे.